हॅलो एव्हरीवन. तर आपण 12th फिजिक्समध्ये रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण काय करतो, वर्टिकल सर्क्युलर मोशन लर्न करतो. ठीक आहे. तर मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय केलं की फर्स्ट केस स्टडी केलेला आहे. कोणता? तर मी थोडंसं समराइज मध्ये करून तुम्हाला ठेवलं, जेणेकरून सेकंड केसची स्टडी करताना डिफरन्स काय हे लक्षात येईल. ठीक आहे. तर फर्स्ट काय होती केस, मास टाईड टू स्ट्रिंग. आता बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आपण टेबल फॅन सर्क्युलर मोशन मध्ये असतो, जो टेबलवर ठेवला जातो तो सर्क्युलर असा होतो, राईट. तर त्या वेचे सर्क्युलर मोशन काय करतो आपण, स्टडी करतो. तर फर्स्ट केस मध्ये काय केलं होतं, बॉब जो आहे स्ट्रिंगला आपण एक बांधून काय केलं, आपण सर्क्युलर मोशन हे केलेलं आहे, बरोबर आहे. इथं आपल्याला सर्क्युलर मोशन जो काही व्हर्टिकल मिळतोय, त्यामध्ये आपण जो काही बॉब आहे टाईड केला स्ट्रिंगला. ठीक आहे. तर या सर्क्युलर मोशन मध्ये कशा पद्धतीनं फोर्स ऍक्ट होतोय, कुठे आपल्याला वेलॉसिटी किती मिनिमम ठेवल्यावर आपल्याला सर्क्युलर मोशन व्हर्टिकल मिळतं, हे आपण स्टडी केलं होतं. ठीक आहे. तर आपण 4 पॉइंटचा बेसिक स्टडी केला होता. अप्पर पॉइंट, लोएस्ट पॉइंट आणि मिडलच्या पॉइंट्स बद्दल आपण एवढं काही बोललो नव्हतं, बिकॉज क्वेश्चन जो आहे तुम्हाला हा अप्पर आणि लोएस्टला येणार आहे. मिडलचे काय आहे, दोघेही सेम येणार का, तर टुवर्ड द सेंटर आहे, हॉरिझॉन्टल येणार, त्यामुळे त्यांचं दोघांचं वेलॉसिटी जे येणार आहे ते सेम येणार. ठीक आहे. प्रिव्हियस आपण व्हिडिओ मध्ये हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. जस्ट रिव्हिजन होईल आणि जेणेकरून सेकंड पॉइंट हा एक्झॅक्टली अजून चांगला कळेल, म्हणून आपण काय केलं, थोडं रिव्हिजन पॉइंट लिहून ठेवलेले आहे. ठीक आहे. तर आता ही वेलॉसिटी आपण मागच्या लेसन मध्ये आपण काढलेले आहेत. मिनिमम वेलॉसिटी अप्पर मोस्ट पोझिशनला आणि लोएस्ट पोझिशनला. ठीक आहे. आता इथे काय करायचं ते बघूया. याच्यामध्ये काय, मास टाईड टू रॉड. आता बघा, प्रत्येक वेळेस प्रत्येक लेसन मध्ये माझ्या खूप गोष्टी कॉमन निघणार आहेत. काय, जे काही डेरिवेशन करतोय आपण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंट आहे. जे काही तुम्ही टायटल देता त्याच्यामध्येच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय मिळवायचंय. मग ते मिळवताना सुद्धा डायग्राम मध्ये पण त्याला कनेक्शन असतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण डायग्रामला कनेक्ट करू शकतो की कशा पद्धतीने व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं, कशा पद्धतीने फोर्स ऍक्ट करतो. आता वेट जो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट करतो, आपल्याला माहित आहे. प्रत्येक फोर्स एकमेकांना कसा बॅलन्स करतो हा आपण प्रत्येक वेळेस बघत बघत येतो. ठीक आहे. तर सेम इथं आहे. इथं फक्त काय चेंज केलंय, इथे स्ट्रिंग होता, इथं रॉड आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही इथे आपण काय करणार, रॉड आहे, रॉडच्या समोर बॉब लावणार आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍक्ट करायला लावणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग वेलॉसिटी किती लागते, जेणेकरून तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करू शकेल. त्याला मग मिनिमम वेलॉसिटी किती लागते, मग आपण काढूया. इथे आता बघ, हा रॉडचा आहे. ठीक आहे. आता इथं जेव्हा आपण वेलॉसिटी काढतोय, हा जेव्हा डिस्प्लेस होणार आहे पॉइंट बी टू डी, डी टू ए, जेव्हा तो काही डिस्प्लेस होईल तेव्हा काय होणार आहे, पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत राहणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, त्याचा बेस घेऊन काय करणार, कॅल्क्युलेट करणार. चल आता बघा, पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे हाईट क्रिएट झाली. आता रॉड इथून इथे येणार, इथून इथे जाणार, बरोबर आहे. म्हणजे हाईट क्रिएट झाली ना, बरोबर आहे. मग हाईट काय झाली, आर, आर, 2r. ठीक आहे. तर आता काय करणार आहे, एचच्या जागी आपण काय करणार, हाईट रिप्लेस करणार 2 रेडियस, बरोबर. आणि इथे काय करणार, डिफरन्स बिटवीन, आता बॉटम आणि टॉपचं काय करणार, डिफरन्स काढणार, जेणेकरून काय मिळेल आपल्याला, वेलॉसिटी मिनिमम किती आहे ती काढता येईल. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी ऍट अ पॉइंट बी, ऍट अ पॉइंट ए, डिफरन्स काढा. आता बघा, आपल्याला माहित आहे की काय, टुवर्ड द सेंट्रल जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स असतो कायनेटिक एनर्जीचा, तो आपण यूज करतो. ठीक आहे. पुढे बघा, इथे व्हॅल्यूज पुट केल्या. इथं बघा, इथं हा काय होणार आहे, वेलॉसिटी जो काय आहे मिनिमम किती ठेवू शकतो आपण, 0. मॅक्सिमम किती पण ठेवू शकतो. तर जी काही लिमिट, लोवेस्ट लिमिट आहे ती आपण काय कन्सिडर करणार. इथं मग आपण 0 पुट केल्यामुळे काय होणार, हा पूर्ण पार्ट काय होणार, कॅन्सल होणार, जेणेकरून तुम्हाला काय मिळाला, बॉटमचा हाफ mv². इथं काय होणार, मास कॉमन आहे, कट. पुढे जाऊ, हा मी काय केलं, इथं थोडीशी ट्रिक वापरली. आता काय केलं मी, इथं 1/2 आहे, इथं 2 आहे, तर ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं, जेणेकरून काय झालं, 2 2 जा 4, आणि इथे जे 2 येतो, 2 2 गेट कॅन्सल, बरोबर आहे का बघा. ठीक आहे. मग नंतर काय केलं, mv², जी आर आहे तसाच, इथे बघा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट काय मिळाला, वेलॉसिटी मिनिमम स्क्वेअर रूट ऑफ 4rg. आता याला आपण अजून एक पद्धत लिहू शकतो, 2gr. आता 4 स्क्वेअर स्फिअर ऑफ
आहेत. आता हे मोस्टली आपण आहे ना ह्याचं एक्झाम्पल सर्कस मध्ये बघितलं. म्हणजे काय, एक मोस्टली असं सर्क्युलर मध्ये व्हर्टिकल सर्कल स्पियर असतो हॉलो स्पियरचा, त्याच्यामध्ये गाडी राईड करतात. हे मोस्टली आपण व्हिडिओज मध्ये युट्यूबला बघितलंय, सर्कस मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करणार की हे वर्क कसं करतं का, तर टॉपला गेल्यावर गाडी पडत का नाही, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण सर्क्युलर मोशन ती कशी क्रिएट करते किंवा ही गाडी कशी काय बॅलन्स करून घेते, त्याच्या मागचं काय फिजिक्स आहे ते आपण बघणार आहे. आता मोस्टली तुम्हाला काय करायचं, बेसिक फर्स्ट गोष्ट काय आहे की ह्या ऑब्जेक्टला म्हणजे ह्या गाडीवर कोणता फोर्स ऍक्ट करतोय, कोण त्याला बॅलन्स करतोय, हे महत्वाचं आहे. जर तेव्हा प्रत्येक डेरिव्हेशन सांगताना मी म्हणते की फर्स्ट काय आहे की सिच्युएशन काय आहे, कोणता ऑब्जेक्ट घेताय, कोणत्या प्लेसवर आहात, तुम्ही काय करताय, हे फर्स्ट आहे. सेकंड, कोणती पोझिशन आहे. आता इथे काय सर्क्युलर मोशन आहे, इथेही सर्क्युलर मोशन आहे, पण हा जो कर्व आहे हा कोणत्या कॉन्व्हेक्स कर्व आहे, बरोबर. मग याच्यासाठी इथे काय होतं, कोणता फोर्स एक्झॅक्टली ऍक्ट होतो आणि कशा पद्धतीनं इथून गाडी पास होते टॉप वरून, ते बघायचं. ठीक आहे. तर फोर्स ऍक्टिंग ऑन अ व्हेकल काय आहे, वेट mg, आणि नॉर्मल रिॲक्शन. ऑब्विसली हा जो डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट आहे तो बॅलन्स होणार आहे कोणामुळे, नॉर्मल फोर्स पण. आणि मग रिझल्टंट फोर्स काय असणार आहे, हा दोन्ही फोर्सचा रिझल्टंट आहे सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. सर्क्युलर मोशन आलं म्हणजे की टुवर्ड्स द सेंटर इथं आलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. आता इथं बघा, हे दोघंही अपोजिट डायरेक्शनला आहेत, बरोबर आहे. तर हे फोर्स काय होणार आहे, डिफर, आणि तो इक्वल टू असणार आहे रिझल्टंट फोर्स सोबत. ठीक आहे. तर आता काय करणार आहे, आज द स्पीड इन्क्रीजेस, म्हणजे ज्यावेळेस हे व्हेकल व्हेलॉसिटी वाढेल तेव्हा काय होणार आहे, अँड गोज डिक्रीजेस. म्हणजेच काय, ह्याचा जो आहे यांच्यामध्ये काय होणार आहे, डिफरन्स क्रिएट होणार आहे, हा डिक्रीज होणार आहे. मग कितीपर्यंत, मग इथे पण आपण पॉसिबिलिटी काय स्टडी केली की मिनिमम किती, इथे पण काय होणार आहे, एन झिरो असताना मॅक्स टू मॅक्स व्हेलॉसिटी किती, बरोबर आहे. तर ते काढणार, मग आपण काय करणार, एन झिरो घेतो. ठीक आहे. तर मग काय होणार, एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एन आपण झिरो घेतला तर काय करणार, व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. एम जी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दोन्ही एम कॅन्सल, कॉमन आहे म्हणून. पुढे काय होणार, जी इंटू आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. मग काय होणार बघा, मी काय केलं, व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढलं, त्यामुळं स्क्वेअर मध्ये काय आलं, आर जी. आर आपण जरा हे झालं. मग आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी काय मिळालं, आर जी, स्क्वेअर रूट ऑफ आर जी. पण आता थोडंसं डिफरन्स बघा, आपण यामध्ये काय केलं, मिनिमम व्हेलॉसिटी काढली, राईट. इथे काय करतो आपण, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. का तर व्हेकल ही काय गाडी जी जाणार आहे किती स्पीड मध्ये जाऊ शकते हे आपण बघतोय, राईट. आता नॉर्मल रिॲक्शनला एन झिरो असताना व्ही मॅक्स किती असणार आहे हे बघतोय, बरोबर आहे. मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर काय होणार, गाडी खालीच राहणार, वर जाणारच नाही त्याला, बरोबर, ती ग्रिपच नाही मिळणार, बरोबर. तर म्हणून काय केलं आपण, इथं व्ही मॅक्स काढलं. हा छोटा छोटा जो डिफरन्स आहे हे प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये. त्यामुळे मी म्हणते की जे काही डेरिव्हेशन तुम्ही डिराईव्ह करताय स्वतः हाताने डिराईव्ह करणं सगळ्यात महत्वाचं आहे.